हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जी विचारा, जान्हवी डॉक्टरांना म्हणाली, तूच ती मुलगी आहेस ना जिच्यासोबत असताना मिस्टर राजवीरला झोप लागते? डॉक्टरांनी जान्हवीला विचारलं. हो, पण तुम्हाला हे कसं माहिती? डॉक्टरांच्या प्रश्नामुळे जान्हवी थोडी अस्वस्थ झाली. त्यांनीच सांगितलं. डॉक्टर शांतपणे म्हणाले, ओ, ते तर फक्त एकदाच चुकून, तसं काहीच नाही. जान्हवी गोंधळून बोलली. ती स्पष्टपणे अस्वस्थ वाटत होती. काळजी करू नकोस, मी तुला जज करत नाहीये. मला फक्त तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती, म्हणून तुला बोलावलं. डॉक्टर म्हणाले, हो बोला. जान्हवी म्हणाली, मिस्टर राजवीरवर याआधी अनेकदा हल्ले झाले आहेत, पण त्यांना भेटायला किंवा त्यांची काळजी घ्यायला कधीही त्यांच्या कुटुंबातील कोणीही येत नाही. यावेळी तुला इथे पाहून मला बरं वाटलं, म्हणून तुझ्याशीच बोलावं असं वाटलं. डॉक्टर म्हणाले, काय सांगायचं आहे तुम्हाला? जान्हवीनं विचारलं. तुला माहीतच आहे की मिस्टर राजवीरला झोपेची समस्या आहे. जोपर्यंत त्यांची बाकी औषधं सुरू आहेत तोपर्यंत ते झोपेची औषधं घेऊ शकत नाही. डॉक्टर म्हणाले, मी लक्ष ठेवीन. जान्हवी म्हणाली, तरीही जी औषधं ते घेणार आहेत त्यांचा परिणाम नशेसारखा होऊ शकतो. तरीही कदाचित त्यांना झोप येणार नाही. सध्या त्यांना नीट झोप लागत नाहीये, पण त्यांना किमान 3 ते 4 तास तरी झोपणं खूप गरजेचं आहे. शुद्धीवर आल्यापासून ते अजून झोपलेलेच नाहीत. झोप न झाल्यामुळे ते खूप चिडचिडे होतील, हे तुला समजत असेलच, डॉक्टरांनी स्पष्ट केलं. हो, जान्हवीने मान हलवली. त्यांची जखम अजून पूर्णपणे बरी झालेली नाही, तरीही ते इथे थांबायला तयार नाहीत. म्हणून मी तुला सांगतोय की तू त्यांची नीट काळजी घे. ते खूपच बेफिकीर आहेत. डॉक्टर म्हणाले, हो, मी नक्की काळजी घेईन. जान्हवी म्हणाली, हे बघ, माझा नंबर देतो. काही अडचण आली तर मला लगेच कॉल कर. आणि हा, माझं कार्ड. काहीही विचारायचं असेल तर अजिबात संकोच करू नकोस, डॉक्टरांनी सांगितलं. पण हे सगळं तुम्ही सरांना देखील सांगू शकत होतात ना? जान्हवी म्हणाली, हो, सांगू शकलो असतो. आधी मी त्यांचा पर्सनल डॉक्टर होतो, पण आता त्यांनी मला त्यांच्या डॉक्टरांच्या यादीतून काढून टाकलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन चेकअप करणार नाही. म्हणूनच तुला माझा नंबर दिलाय. डॉक्टर म्हणाले, असं का केलं त्यांनी? जान्हवीनं विचारलं. ते म्हणाले की मी मेंदूचा डॉक्टर आहे आणि गोळी त्यांना हृदयाजवळ लागली आहे, त्यामुळे माझी त्यांना गरज नाही. डॉक्टर थोड्या कटू हसण्यासह म्हणाले, ओ, जान्हवी फक्त इतकंच म्हणाली. पण मला तसं वाटत नाही. कदाचित यामागचं कारण तू असशील. डॉक्टर म्हणाले, मी? पण कसं? जान्हवी आश्चर्याने विचारते. कदाचित त्यांना माझं तुझ्याशी बोलणं आवडलं नसेल, डॉक्टर म्हणाले. नाही, तसं काहीच नाही, जान्हवी पटकन म्हणाली. कदाचित मिस्टर राजवीर तुला आवडू लागले असावेत, डॉक्टर हसत म्हणाले. नाही, असं काहीच नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. तुला हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का? डॉक्टरांनी विचारलं. हो, विचारा, जान्हवी म्हणाली. तू त्यांची गर्लफ्रेंड आहेस का? डॉक्टरांनी थेट प्रश्न केला. नाही नाही, असं काहीच नाही, जान्हवी घाईघाईने म्हणाली. तू 2 दिवस त्यांना भेटायला इथे थांबली होतीस म्हणून मला तसं वाटलं. आणि मिस्टर राजवीरही तुझ्याबाबत खूपच पॉझिटिव्ह वाटत होते, डॉक्टर म्हणाले. नाही, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, जान्हवी स्पष्टपणे म्हणाली. ओ, ठीक आहे. कदाचित त्यांचा दुसरा कोणी जवळचा मित्र नसेल, म्हणून ते तुझ्याबाबत थोडे पॉझिटिव्ह असावेत, डॉक्टर म्हणाले. नाही, तुम्हाला गैरसमज झाला आहे, जान्हवी म्हणाली. काही हरकत नाही, जान्हवी, हे खूप नॉर्मल आहे. मिस्टर राजवीर पूर्णपणे एकटे आहेत. अशा परिस्थितीत असं होणं साहजिकच आहे, डॉक्टर म्हणाले. पण त्यांची फॅमिली तरी कोणीतरी असेल ना? जान्हवीनं विचारलं. असेलही कदाचित, पण मी कधी पाहिलेलं नाही, आणि असेल तरी मला माहीत नाही, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे, मी जाऊ का? जान्हवीनं विचारलं.
हो, काही अर्जंट असेल तर मला लगेच कॉल कर, डॉक्टर म्हणाले. हो नक्की आणि थँक्स, जान्हवी म्हणाली. काही नाही, डॉक्टर म्हणाले. इकडे राजवीर जान्हवीची वाट पाहत होता. ही मिस जान्हवी कुठे गेली आहे? अजून आली कशी नाही? ही ना सगळ्यांशीच मैत्री करून बसते, असा विचार करत तो अधिकच चिडचिडा झाला होता. राजवीरला डिस्चार्ज मिळाला होता. बाहेरची मीडिया हटवली आहे ना? राजवीरने आपल्या बॉडीगार्डला विचारलं. हो सर, मीडिया नाहीये, पण तरीही आपण मागच्या रस्त्यानेच जाऊ, बॉडीगार्ड म्हणाला. ठीक आहे, असं म्हणत राजवीर बेडवरून उठू लागला. तेवढ्यात जान्हवी तिथे आली. राजवीर आधीच चेंज करून तयार झाला होता. त्याने वर पांढरा शर्ट आणि काळी ट्राउझर घातली होती. तुम्ही घरी जात आहात? जान्हवीनं विचारलं. आलात तर इतक्या लवकर? राजवीर तिला थोडा टोमणा मारत म्हणाला. राजवीर नीट उभाही राहू शकत नव्हता. त्याला अजूनही खूप त्रास होत होता. राजवीरला अजूनही अशक्तपणा जाणवत होता. जान्हवी त्याला आधार देण्यासाठी हात पुढे करते, पण तो तिथूनच स्पष्ट नकार देतो. त्याचे बॉडीगार्ड त्याला सांभाळतात. राजवीरने तिला नकार दिल्यामुळे जान्हवीला खूप वाईट वाटतं. मी पण तुमच्यासोबत घरी येईन, जान्हवी राजवीरला म्हणते. नाही, राजवीर ठामपणे उत्तर देतो. का? आपली तर तशी बोलणं झालं होतं ना? जान्हवी आश्चर्याने विचारते. मी कधी नाही म्हणालो, राजवीर शांतपणे म्हणतो. पण तुम्ही थोड्या वेळाने घरी या. काय? का? जान्हवी चकित होऊन विचारते. विजय सांगितलंय तेवढंच करा, मिस जान्हवी, राजवीर थोडा कडक आवाजात म्हणाला. पण जान्हवी काही बोलणार इतक्यातच राजवीर मध्येच तिला थांबवतो. पण वर काही नाही. तुम्ही मला सोबत का नाही घेऊन जात? जान्हवी विचारते. कारण मला तसं नाही करायचं, राजवीर चिडलेल्या स्वरात म्हणतो. यायचं असेल तर या, नाही यायचं तर तुमची मर्जी. राजवीर आधीच चिडलेला होता. त्याच्या रागावर जान्हवीही नाराज होत म्हणते. नाही यायचं? ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. राजवीर अधिकच चिडतो. तुमच्याकडे कमी नाही लोकांची, माझ्याकडेही बरेच केटर्स आहेत, मलाही तुमची गरज नाही. हे ऐकून जान्हवी अजूनच दुखावली जाते. राजवीर आधीच जान्हवी डॉक्टर ऋतुराज सोबत गेल्यामुळे चिडलेला होता आणि झोप न झाल्याने तो अधिकच इरिटेट होता. ठीक आहे, मग मीही येत नाही, मी ऑफिसला जाते, जान्हवी रागात म्हणते. हो जा, राजवीर थंडपणे उत्तर देतो. राजवीर आपल्या बॉडीगार्डसोबत तिथून निघून जातो. खरंच मला तिथेच सोडून गेला, किती खडूस आहे, जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. तिला वाटलं होतं की राजवीर तिला थांबवेल, तिला सोबत यायला सांगेल, पण तसं काहीच झालं नाही. राजवीर जान्हवीला सोबत घेऊन जायला इच्छुक नव्हता. त्याने हॉस्पिटलच्या बाहेरून मीडिया हटवली होती, पण तरीही त्याला भीती होती की कोणाची तरी नजर जान्हवीवर पडेल आणि तिला धोका निर्माण होईल. ही गोष्ट तो तुला थेट सांगू शकत नव्हता. राजवीर घरी गेला आणि जान्हवी रागात ऑफिसला निघाली. ऑफिसला पोहोचायला जान्हवीला उशीर झाला. ती नुकतीच आपल्या जागेवर बसली होती. तेवढ्यात मिस एना तिच्या जवळ आली. मिस मेहता तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावत आहेत, ती म्हणाली. जान्हवी मिस मेहतांच्या केबिनमध्ये गेली. मिस जान्हवी, तुम्ही कुठे गायब होता? सर ऑफिसमध्ये नाहीत म्हणजे तुम्हीही रेग्युलर येत नाहीत असं समजायचं का? मिस मेहता रागात म्हणाले. अशीच वागणूक राहिली तर तुमची सॅलरी कापली जाईल आणि गरज पडली तर नोकरीवरूनही काढून टाकू. सॉरी सर, जान्हवीकडे काहीच उत्तर नव्हतं. आता परत जा आणि सगळं पेंडिंग काम आजच पूर्ण करा, त्यांनी आदेश दिला. हो सर, जान्हवी म्हणाली. ती जाऊन आपल्या टेबलवर बसली.
मिस ॲनाने फायलींचा मोठा ढीग तिच्या टेबलवर ठेवला. हे सगळं आजच पूर्ण करा, नाहीतर आज घरी जाता येणार नाही. मिस्टर मेहतांचा आदेश आहे, ती थंडपणे म्हणाली. जान्हवीला खूप राग आला, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. ती शांतपणे कामाला लागली. दरम्यान राजवीर घरी पोहोचला होता. जान्हवी आली नाही. खरंच नाही येणार का? ऑफिसला गेली असेल का? मी जरा जास्तच बोललो का? तो स्वतःशीच विचार करत होता. ती म्हणाली होती येईन, फोन करून पाहतो. 1 तास झाला तरी जान्हवी आली नव्हती. आता त्याला तिची आठवण येऊ लागली होती. राजवीरने तिला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. नाही उचलणार. फोन बाजूला ठेवत जान्हवी म्हणाली, फोन का उचलत नाहीये? काही नवीन नाही, राजवीर स्वतःशी म्हणाला आणि पुन्हा कॉल केला. नाही, पण कुठल्या अडचणीत तर नसेल ना? असं म्हणत जान्हवीने शेवटी फोन उचलला. कुठे आहात तुम्ही मिस जान्हवी? राजवीर विचारतो. जिथे असायला हवं तिथे, जान्हवी थंडपणे उत्तर देते. मला तर दिसत नाहीये तुम्ही, राजवीर म्हणतो. ऑफिसमध्ये आहे मी. तुम्ही काय ऑफिसमध्ये आहात का? जान्हवी उपरोधाने विचारते. ऑफिसमध्ये काय करताय? राजवीर विचारतो. तुम्हीच तर सांगितलं होतं, जान्हवी म्हणते. मी काहीच सांगितलेलं नाही. काहीही बोलू नका, राजवीर चिडून म्हणतो. काही काम असेल तर बोला, नाहीतर माझ्याकडे खूप काम आहे. फोन ठेवते, जान्हवी म्हणते. असं काय बोलणं आहे? गप्पच घरी या, राजवीर म्हणतो. नाही, जान्हवी ठाम उत्तर देते. नाही म्हणजे काय? तुम्ही माझी सेक्रेटरी आहात ना? ऑफिसमध्ये काय करताय? मी घरी आहे, राजवीर म्हणतो. नाही येणार. आधीच तुमच्यामुळे मला डाट पडली आहे, जान्हवी म्हणते. कोण डाटलं? राजवीर विचारतो. मिस्टर मेहतांनी, जान्हवीने उत्तर दिलं. का? राजवीर विचारतो. कारण मी इतके दिवस सुट्टीवर होते. त्यांना वाटतं तुम्ही ऑफिसमध्ये नव्हता, म्हणून मी एन्जॉय करत होते. आणि खूप सारं पेंडिंग काम आहे. मला खूप त्रास होतोय. आता मला अजिबात परेशान करू नका, जान्हवी वैतागून राजवीरला म्हणाली. मी त्यांना सांगतो तुम्ही घरी या. खाली या, मी गाडी पाठवतो, राजवीर शांतपणे बोलला. पण जान्हवी काही बोलणार तेवढ्यातच राजवीर म्हणाला. पण वर काही नाही, मी जान्हवी, लवकर या, एवढं बोलून त्याने फोन कट केला. जान्हवी गोंधळात पडली. जाऊ का नको? पण डॉक्टरांनी तर त्याची काळजी घ्यायला सांगितली आहे. ती अजून विचार करतच होती तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर राजवीरचं नाव झळकलं. अजून आली नाहीस, राजवीरचा आवाज आला. मी येत नाहीये, जान्हवी ठामपणे म्हणाली. मग तुला काय हवंय? मी ऑफिसला येऊ का? ठीक आहे, तर मी ऑफिसला येतो, राजवीर थोड्या धमकीच्या सुरात म्हणाला. नाही नाही, मी येते, जान्हवी घाईघाईने म्हणाली. लवकर या, राजवीरने सांगितलं. अरे उडत तर नाही येणार ना? जान्हवी कुरकुरली. गाडी खाली उभी आहे, अजून पोहोचली का नाहीस? राजवीरने विचारलं. हो हो चालले, असं म्हणत जान्हवी फोन ठेवून खाली गेली आणि गाडीत बसली. नेहमीसारखी रोल्स रॉयस नव्हती ती, एक साधीशी गाडी होती. पुढे ड्रायव्हर बसलेला होता. राजवीरच्या घराच्या बऱ्याच आधी ड्रायव्हरने गाडी थांबवली. गाडी का थांबवली? जान्हवीनं विचारलं. मॅडम, इथून पुढे तुम्हाला चालत जायचं आहे. सरांनी इथे सोडायला सांगितलं आहे, ड्रायव्हर म्हणाला. अजून अजब माणूस आहे, जान्हवी स्वतःशीच पुटपुटली. इथपर्यंत आणलंच आहे तर पुढे नेलं असतं तरी काय बिघडलं असतं. ती गाडीतून उतरली आणि चालतच राजवीरच्या घरी पोहोचली. तिच्या येताच बॉडीगार्डने छोटं गेट उघडलं.
सर त्यांच्या खोलीतच आहेत, बॉडीगार्डने सांगितलं. ठीक आहे, एवढंच बोलून जान्हवी आत गेली. अजून मी बेलही वाजवली नव्हती, यांना कसं कळलं मी आले, ती स्वतःशीच म्हणाली. ती थेट राजवीरच्या खोलीत गेली. राजवीर बेडवर आडवा पडलेला तिचीच वाट पाहत होता. आलात तुम्ही? तो हसत म्हणाला. हो, तुम्ही आजारी नसता तर मी कधीच आले नसते, जान्हवी स्पष्टपणे म्हणाली. असं का? राजवीर हलकं हसत म्हणाला. राजवीर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. तो असा रोखून पाहतोय हे लक्षात येताच जान्हवी थोडी अस्वस्थ झाली आणि केस कानामागे सारू लागली. आता बरं वाटतंय ना? तिने विचारलं. हो, आधीपेक्षा बरं आहे. आणि आता तुम्ही आला आहात तर अजूनच बरं वाटतंय, राजवीर म्हणाला. मग तुम्ही मला तुमच्यासोबत का नाही आणलं? जान्हवी नाराज होत म्हणाली. गाडीत जागा नव्हती, राजवीर कारण देत म्हणाला. काय काहीही, जान्हवी चिडून म्हणाली. खरंच बॉडीगार्ड होते ना सोबत, म्हणून नंतर यायला सांगितलं. पण तुम्ही घराऐवजी ऑफिसलाच गेलात, राजवीर म्हणाला. तुम्हीच तसं सांगितलं होतं, जान्हवी म्हणाली. मी असं काहीच बोललो नव्हतो, राजवीर म्हणाला. तुम्ही मला भांडायला बोलावलंय का? आराम करा, जान्हवी म्हणाली. माझा कंटाळा येत होता, राजवीर हसत म्हणाला. तेवढ्यात मॅडम मॅडम रवी धावत हॉलमध्ये आला. काय झालं रवी, एवढा घाबरलास का? ती बाई शांतपणे सोफ्यावर बसत विचारू लागली. मॅडम, तो पकडला गेला, रवी हाफत म्हणाला. कोण? ती बाई निवांतपणे विचारत म्हणाली. ज्याच्याकडून आपण राजवीरवर हल्ला करवला होता तो, रवी म्हणाला. मग आपल्याला काय करायचे? त्याच्याशी आपला काही संबंध नाही, ती बाई बेफिकीरपणे म्हणाली. पण मॅडम, रवी काही बोलणार तोच तिने त्याला थांबवलं. आपण त्याला पैसे दिले होते, काम झालं नाही ती त्याची अडचण आहे. मॅडम, त्याच्या माणसांचा फोन आला होता, ते 1 कोटी मागत आहेत, रवी घाबरत म्हणाला. 1 कोटी? कशासाठी? आधीच माझे 25 लाख वाया गेले आहेत आणि तो राजवीर अजून जिवंत आहे. ती बाई रागाने उभी राहिली. जर आपण पैसे दिले नाहीत तर, रवी घाबरत म्हणाला. तर काय? ती तिखटपणे म्हणाली. तो पोलिसांना तुमचं नाव सांगेल, रवी म्हणाला. काय बोलतोयस? तूच म्हणाला होतास ना की त्याला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. मी तर त्याला भेटले सुद्धा नाही, ती बाई संतापून म्हणाली. मॅडम, तो अंडरवर्ल्ड मधला माणूस आहे. कोण कुणासाठी काम करतं सगळं त्याला माहीत असतं. आणि राजवीरवर हल्ला का करवला हेही, रवी म्हणाला. काय? ती बाई हादरली. मीडियात तुमचं नाव आलं तर राजवीर मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही, रवी म्हणाला. पण मी तर दिल्लीत आहे, राजवीरशी माझा काहीही संबंध नाही, ती बाई चिडून म्हणाली. पण मॅडम, मी काहीच ऐकणार नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, ती त्याला थांबवत म्हणाली. मॅडम, जर मीडियात नाव आलं तर तुमच्यासाठी पुढे मोठी अडचण होईल आणि राजवीरने जर या सगळ्यावर तोंड उघडलं तर तुम्हाला जेलही होऊ शकते, रवी गंभीरपणे म्हणाला. तो पैसे देणार नाही, मला ते नीट माहीत आहे, ती श्री पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. मॅडम, आपण धोका घेऊ शकत नाही. यावेळी मिस्टर खुराना सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत. राजवीरवर हल्ला करवणाऱ्याला ते सहज सोडतील असं मला वाटत नाही, रवी तिला म्हणाला. हे मिस्टर खुराना राजवीरसाठी जरा जास्तच काळजी घेत आहेत. कुठे कौटुंबिक नातं तर तयार होत नाही ना, ती श्री संशयाने विचारते. कदाचित मॅडम, त्यांची नातसुद्धा राजवीरला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होती, रवी माहिती देत म्हणाला.
म्हणजे राजवीर हा मिसळ खुराणांचा होणारा जावईच वाटतोय, ती श्री म्हणाली. तसंही असू शकतं मॅडम, रवी शांतपणे उत्तर देतो. आपल्याला राजवीरला शक्य तितक्या लवकर मारावंच लागेल, नाहीतर आपण जे ठरवलं आहे ते कधीच पूर्ण होणार नाही, ती श्री ठामपणे म्हणाली. मॅडम, ते नंतर पाहू, आधी या संकटातून सुटूया, रवी म्हणाला. तू माझी बॉम्बेची तिकीट बुक कर, मी स्वतः जाऊन राजवीरला भेटणार आहे, ती श्री सोफ्यावर निवांत बसत म्हणाली. हो मॅडम, असं म्हणून रवी तिथून निघून गेला. तुम्हाला शुद्ध आली आहे तेव्हापासून तुम्ही झोपलेलेच नाही का, जान्हवी राजवीरला विचारते. नाही, राजवीर खूप अस्वस्थ दिसत होता. त्याच्याकडे करायला काहीच नव्हतं आणि झोपही येत नव्हती, त्यामुळे तो अधिकच त्रस्त होत होता. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता जान्हवीला स्पष्ट दिसत होती. एकदा प्रयत्न करून पहा, कदाचित झोप येईल, जान्हवी म्हणाली. मिस जान्हवी, तुम्हाला काय वाटतं, मी प्रयत्न केला नसेल, राजवीर पुन्हा चिडून म्हणाला. बरं ठीक आहे, राग करू नका, सांगाल तर मी तुमच्या केसांना तेल लावू का, जान्हवी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. नको, राजवीर थोडक्यात म्हणाला. चंपी केली तर झोप लागेल, जान्हवी हसत म्हणाली. नको मी जान्हवी, मला तेलाचा वास अजिबात आवडत नाही आणि सध्या मी अंघोळही करू शकत नाही, राजवीर वैतागत म्हणाला. ठीक आहे, मग काहीतरी वेगळं विचार करूया, जान्हवी विचारात पडत म्हणाली. काहीच विचार करण्याची गरज नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. राजवीरकडे एक हेल्पर होता, जो त्याच्या खोलीबाहेरच बसलेला होता. राजवीर खूप अशक्त झाला होता. तो नीट उभाही राहू शकत नव्हता, त्यामुळे बाथरूमपर्यंत जाण्यासाठी तो त्याची मदत घेत होता. एक नर्स वेळोवेळी येऊन त्याची हृदयाची गती आणि रक्तदाब तपासून जात होती. त्या दिवशी राजवीरच्या घरात स्वयंपाकही होता, जो त्याच्यासाठी जेवण बनवत होता. घराबाहेरची सुरक्षा अतिशय कडक ठेवण्यात आली होती. तेवढ्यात राजवीरचा फोन वाजला. तो फोन उचलू लागला, पण जान्हवीनं त्याला थांबवत म्हटलं. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं आहे. मी आरामच करत आहे. हट, मला फोन उचलू दे, राजवीर म्हणाला. थांबा, मीच देते, असं म्हणत जान्हवीने फोन उचलून त्याच्या कानाशी धरला. राजवीरने फोन घेतला. गुड आफ्टरनून सर, मिस्टर मेहता फोनवर म्हणाले. हो बोला मिस्टर मेहता, राजवीर उत्तर देतो. जान्हवी राजवीर जवळच बसून फोनवर लक्ष देऊन होती. तिला दोघांचं संभाषण ऐकू येत होतं. एका गुड आफ्टरनूनमध्ये यांना इतकं काय महत्त्व वाटतं, ती मनातच पुटपुटली. सर, मिस नताशा तुम्हाला भेटू इच्छित होती, मिस्टर मेहता म्हणाले. का, राजवीरने थेट प्रश्न केला. का, काय, फ्लर्ट करायला, लाईन मारायला, चिकटायला आणि विचारतात असे जणू काहीच माहिती नाही, जान्हवी मनातल्या मनात चिडत म्हणाली. मला कारण माहीत नाही सर, पण त्या तुमच्या घराचा पत्ता विचारत होत्या, मिस्टर मेहता म्हणाले. पत्ता देण्याची गरज नाही, त्यांना विचारा नेमकं काय काम आहे ते, राजवीर स्पष्टपणे म्हणाला. ठीक आहे सर, मिस्टर मेहता म्हणाले. आणखी काही महत्त्वाचं काम असेल तरच फोन करा, राजवीर म्हणाला. हो सर, असं म्हणत मिस्टर मेहतांनी फोन ठेवला. बरं झालं नकार दिलात, कोण समजते ती स्वतःला, जान्हवी मनातच बोलत होती. जान्हवीचा चेहरा बघून राजवीर म्हणाला. काय झालं, काय विचार करतेस, काही नाही, मिस्टर मेहता काय म्हणत होते, जान्हवी विचारते. काही विशेष नाही, राजवीर म्हणाला. मग एवढा वेळ काय बोलत होतात, जान्हवी हट्टाने म्हणाली. मिस जान्हवी, तुम्ही मला का त्रास देता, राजवीर वैतागून म्हणाला. ठीक आहे, सांगू नका, तसंही मला माहिती आहे ते काय म्हणाले, जान्हवी म्हणाली. काय म्हणाले, राजवीरने विचारलं. मी सगळं ऐकलं आहे, जान्हवी आत्मविश्वासाने म्हणाली.
तुम्ही माझं संभाषण ऐकत होतात. राजवीर डोळे वटारत म्हणाला. मी मुद्दाम ऐकलं नाही. मला कान आहेत, त्यांनी ऐकलं. जान्हवी निरागस चेहरा करत म्हणाली. मग ऐकलंच असेल तर विचारत का आहेस? राजवीर म्हणाला. हो, ते तुम्ही फार मोठं करून सांगितलं. जान्हवी तोंड वाकडं करत राजवीरला म्हणाली. अरे, राजवीर हसत म्हणाला. बरं बरं, एक प्रश्न विचारू? जान्हवी त्याला शांत करत म्हणाली. हो विचारा. राजवीर म्हणाला. तुमच्यावर इतका मोठा हल्ला झाला, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला गेला, तुम्हाला काय वाटतं? असं तुमच्यासोबत कोण करू शकतं? तुमचा एखादा शत्रू आहे का? कधी तुम्ही कोणाचं वाईट केलं आहे का? जान्हवी एकदम गंभीर होत विचारते. नाही मिस जान्हवी, बिझनेसमध्ये कोणाचं वाईट करायची गरजच नसते. तुम्ही लोकांशी चांगले वागलात, तुमचं काम प्रामाणिकपणे केलं तरीही शत्रू निर्माण होतात. राजवीर तिला समजावत म्हणाला. मग कुणावर तरी संशय आहे का? जान्हवीनं विचारलं. नाही मिस जान्हवी, राजवीर शांतपणे म्हणाला. म्हणजे कोणावरच नाही? जान्हवीनं पुन्हा विचारलं. नाही, राजवीर म्हणाला. तुमचे घरचे कुठे आहेत? कुठे राहतात? तुमच्यासोबत राहत नाहीत का? जान्हवीनं विचारलं. मिस जान्हवी, असं म्हणत राजवीरने तिच्या ओठांवर हलकेच बोट ठेवलं आणि तिला प्रेमाने पाहिलं. जान्हवीनं त्याचं बोट अलगद खाली घेत म्हणाली. तुमच्यावर एवढा मोठा हल्ला झाला आणि तुमच्या कुटुंबातला एकही माणूस इथे नाही तुमची चौकशी करायला, काळजी घ्यायला? जान्हवीच्या डोळ्यात राजवीरसाठीची काळजी स्पष्ट दिसत होती. तुम्ही हे सगळं का विचारत आहात? राजवीरने विचारलं. कारण मला खूप विचित्र वाटतंय. तुमच्यावर हल्ला झाल्याची बातमी सगळ्या न्यूजमध्ये चालू आहे. तुमच्या घरच्यांना नक्कीच माहिती असेल. सांगा ना, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? जान्हवी आग्रहाने म्हणाली. मी जान्हवी, तुम्ही जाणून काय करणार? राजवीर म्हणाला. मला फक्त जाणून घ्यायचं आहे. जान्हवी म्हणाली. काही सांगण्यासारखं नाही. असतं तर मी स्वतःच सांगितलं असतं. राजवीर म्हणाला. मला माहीत नाही, पण मला जाणून घ्यायचं आहे. मी माझ्याबद्दल सगळं सांगितलं ना तुम्हाला. आता तुमची पाळी आहे. जान्हवी हट्टाने म्हणाली. मी जान्हवी, माझं कुटुंबच नाही. मग काय सांगू तुम्हाला? राजवीर हळू आवाजात म्हणाला. असं आहे का? सॉरी, मला माहिती नव्हतं. नाहीतर मी विचारलंच नसतं. जान्हवी अपराधीपणाने म्हणाली. इट्स ओके, राजवीर म्हणाला. तुम्हाला दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. जान्हवी म्हणाली. मला काही वाईट वाटलेलं नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. राजवीर म्हणाला. मग तरी तुमच्याबद्दल थोडं सांगा. तुमचं बालपण कुठे गेलं? शिक्षण कुठे केलं? जान्हवीनं विचारलं. मी दिल्लीचा आहे. 10वी पर्यंतचं शिक्षण दिल्लीमध्येच केलं. नंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनला गेलो. राजवीर म्हणाला. म्हणजे तुम्ही आधी दिल्लीमध्ये राहत होतात? जान्हवीनं विचारलं. हो, राजवीर म्हणाला. आता बस, यापुढे काहीही विचारू नका. जान्हवी काही बोलण्याआधीच राजवीर म्हणाला. ठीक आहे, आजसाठी इतकं पुरं. असं म्हणत जान्हवी गप्प बसली. संध्याकाळचे 6 वाजले होते. जान्हवी अजूनही राजवीरच्या घरीच होती. ती त्याची लहान मुलासारखी काळजी घेत होती. वेळेवर औषध देणं, स्वतःच्या हाताने पाणी पाजणं, जेवण भरवणं. डॉक्टर तपासणीसाठी आले की ते काय सांगत आहेत हे ती अतिशय लक्ष देऊन ऐकत होती. राजवीर आणि जान्हवी दोघांच्याही मनात एकच विचार चालू होता. कुठे जान्हवी घरी जायचं नाव काढू नये. आणि जान्हवीनेही हेच विचार करत होती की राजवीर तिला घरी जायला सांगू नये. तिला त्याला सोडून जायचं नव्हतं आणि राजवीरलाही दूर जावं असं वाटत नव्हतं. तुम्ही झोपायचा प्रयत्न करा, झोप येईल, जान्हवी म्हणाली. नाही मिस जान्हवी, मला झोप येणार नाही, राजवीर म्हणाला. मी पण तुमच्यासोबत झोपायला येऊ शकत नाही, नाहीतर आलीच असते, जान्हवी अगदी निरागसपणे म्हणाली. हे ऐकताच राजवीर तिला प्रेमाने
आणि थोड्या आश्चर्याने पाहू लागला. आज पहिल्यांदाच जान्हवी स्वतःहून त्याच्यासोबत झोपण्याचा विषय काढत होती. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही का, म्हणून माझ्यासोबत झोपत नाही? राजवीरने विचारलं. असं काही नाही, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, जान्हवी म्हणाली. मग का झोपत नाहीत? राजवीर म्हणाला. झोपेत माझा हात तुमच्या जखमेवर लागला तर? जान्हवी म्हणाली. लागणार नाही, राजवीर म्हणाला. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली आहे, आपण रिस्क घेऊ शकत नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. नाही, तुम्ही फक्त बहाणे करत आहात, तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही, राजवीर म्हणाला. असं नाही, जान्हवी म्हणाली. असंच आहे, राजवीर म्हणाला. विश्वास नसला तरी काय फरक पडतो? तुम्हाला स्वतः चालताही येत नाहीये, तुम्ही अजून काय करणार? जान्हवी म्हणाली. याचा काय अर्थ आहे? राजवीर डोळे मोठे करत म्हणाला. काही नाही, तुम्हाला झोप येईल, तुम्ही प्रयत्न तरी करून पहा, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, असं म्हणत राजवीर थोड्या रागात आडवा झाला. जान्हवी त्याच्या जवळच बसली आणि त्याच्या डोक्यावर ती त्याचं डोकं हलकेच कुरवाळू लागते. तेवढ्यात राजवीर रागाने जान्हवीचा हात बाजूला सारतो. काय झालं? राग का येतोय? जान्हवी विचारते. मला तुमच्याशी बोलायचं नाही, राजवीर तोंड फिरवत म्हणतो. अरे, लहान मुलांसारखं रुसलात का? आय एम सॉरी, असं म्हणत जान्हवी प्रेमाने स्वतःचा एक कान पकडते. मग ती राजवीरच्या शेजारी झोपते आणि खूप मायेने त्याचं डोकं कुरवाळू लागते. थँक्स मिस जान्हवी, राजवीर तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणतो. कशासाठी? जान्हवी थोडी आश्चर्याने विचारते. उत्तर देण्याआधीच राजवीर उठून तिच्या ओठांवर हलकं चुंबन देतो आणि ती काही प्रतिक्रिया देण्याआधीच डोळे बंद करून झोपून जाते. जान्हवीच्या ओठांवरही हसू उमटतं. ती राजवीरच्या कपाळावर चुंबन घेते. लवकर बरे व्हा सर, ती हळूच म्हणते. हो, बरा होईल, तुम्ही माझ्यासोबत आहात ना? राजवीर तिचा हात घट्ट पकडत म्हणतो. मी नेहमी तुमच्या सोबतच आहे, असं म्हणून जान्हवीही त्याचा हात घट्ट धरते. काही वेळ दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत राहतात आणि थोड्याच वेळात राजवीरला झोप येते आणि तो झोपून जातो. त्याला झोपलेलं पाहून जान्हवी त्याच्या हातावर हळूच चुंबन घेते. किती गोड दिसतात, एखाद्या निष्पाप मुलासारखे, ती मनात म्हणते. मग ती उठून पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाते, मध्ये उशी ठेवते आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहते. नंतर तीही झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर उठतो तेव्हा त्याला दिसतं की जान्हवी खोलीत नाही. तिच्या अनुपस्थितीने तो थोडा अस्वस्थ होतो. मिस जान्हवी कुठे गेली? घरी गेली का? इतक्या रात्री घरी जाण्याची काय गरज होती? खूप हट्टी आहे, कधी कोणाचं ऐकतच नाही, असा विचार करत त्याचा चेहरा उतरतो. तेवढ्यात नर्स त्याच्यासाठी जेवण घेऊन येते. मिस्टर राजवीर, जेवण करून घ्या, नंतर औषधं घ्यायची आहेत, ती म्हणते. थोड्या वेळाने खातो, राजवीर उत्तर देतो. नाही, डॉक्टर येण्याआधी औषध घ्यावी लागतील, नर्स सांगते. मी म्हटलं ना, थोड्या वेळात खातो, ठेवा तिथे, तो थोडा चिडून म्हणतो. नर्स जेवण ठेवून निघून जाते. काय झालं? राजवीर उदास दिसतो हे पाहून जान्हवी विचारते. तुम्ही आलात? जान्हवीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. हो, पण तुम्ही जेवण का करत नाहीये? जान्हवी विचारते. तुम्ही केव्हा घरी गेलात? राजवीर विचारतो. मी घरी गेलेच नाही, उशीर झाला होता म्हणून मी. जान्हवी थांबते. मग इतका वेळ कुठे होतात? तो विचारतो. खालील खोलीत होते, तुम्ही झोपल्यानंतर खाली जाऊन झोपले, ती खोटं बोलते. इतका वेळ झोप कशी लागते? तो म्हणतो. मी झोपले नव्हते, अंघोळ करत होते, जान्हवी उत्तर देते. अंघोळीला एवढा वेळ लागतो? राजवीर विचारतो. थोडाच वेळ झाला होता,
तुम्ही पुन्हा लहान मुलांसारखे रुसताय का? ती हसत म्हणते. मी रुसत नाहीये, तो म्हणतो. ठीक आहे, आधी जेवण करा, मग भांडू, जान्हवी म्हणते. ती स्वतः राजवीरला जेवण भरवते. आजकाल तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर रागवता, ती म्हणते. नाही, पण तुम्ही नाश्ता केला का? तो विचारतो. नाही, अजून नाही. जा, काहीतरी खा, जे हवं असेल ते कुकला सांगा, तो म्हणतो. मला चहा हवा आहे, तोही स्वतः बनवलेला. तुम्ही आराम करा, मी लगेच येते, जान्हवी म्हणते. लवकर या, राजवीर हसत म्हणतो. जान्हवी किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा बनवते. डॉक्टर बरोबर बोलत होते का? सर, माझ्याबद्दल? नाही नाही, मी उगाच विचार करते. असं काही होऊ शकत नाही. कदाचित त्यांना माझ्याबद्दल काही भावना असतील. नाही, ते फक्त माझ्याबद्दल जरा जास्तच पॉझिटिव्ह झालेत. आपण फक्त मित्र आहोत. त्यांच्या आजूबाजूला इतक्या सुंदर मुली असतात, मला का पाहतील? चहा नाश्ता करतानाही तिच्या मनात विचार सुरूच असतात. मला त्यांची एवढी काळजी का वाटते? कदाचित ते एकटे आहेत म्हणून. त्यांचा कुणी जवळचा नाही, कुटुंबही नाही. ते बरे होईपर्यंत मी इथेच राहीन, घरी जाणार नाही. जान्हवी पुन्हा राजवीरच्या खोलीत जाते. डॉक्टर त्याची तपासणी करून इंजेक्शन देत असतो. ते पाहून जान्हवी डोळे बंद करते. राजवीर तिला पाहून हसतो. जणू इंजेक्शन तिलाच लागत आहे असं वाटतं. मिस्टर राजवीरचे कपडे बदलायचे आहेत. तुम्ही थोडा वेळ बाहेर जाल का? केअरटेकर जान्हवीला सांगतो. जी इतकंच बोलून जान्हवी बाहेर निघून गेली. तसं पाहिलं तर राजवीरने फक्त ट्राउझरच घातला होता. कारण डॉक्टरांनी त्याला वर काहीही घालण्यास अजून मनाई केली होती. थोड्या वेळाने जान्हवी पुन्हा खोलीत आली. आता कसे आहात? जान्हवीने राजवीरला विचारलं. मी अगदी ठीक आहे, राजवीर उत्तरला. जान्हवी त्याच्या जवळ जाऊन बसली. तिने त्याच्या कमरेभोवती हात घालून खांद्यावर आपलं डोकं टेकवलं. लवकर बरे व्हा ना, ती हळू आवाजात म्हणाली. मी ठीकच आहे, मिस जान्हवी. राजवीर तिच्या केसांवर किस करत म्हणाला. मला तुम्हाला अशा अवस्थेत पाहणं अजिबात आवडत नाही, जान्हवी म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काय झालं मी जान्हवी? रडत का आहात? राजवीर तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला. हात हलवू नका, तुम्हाला दुखेल, जान्हवी थोडी दूर होत म्हणाली. या बाजूला दुखत नाही, असं म्हणत राजवीर तिला पुन्हा छातीशी धरतो. राजवीरने शर्ट घातलेला नव्हता. जान्हवी त्याच्या छातीवर डोकं टेकवते. तो तिच्या गालावर किस करतो. जान्हवी डोळे मिटते. राजवीर तिचा चेहरा हातात घेतो आणि तिच्या ओठांकडे झुकतो. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यातच बेडच्या साईड टेबलवर ठेवलेला लँडलाईन फोन जोरात वाजू लागतो. फोनच्या आवाजाने दोघांनाही भान येतं. जान्हवी डोळे उघडते. राजवीर इतका जवळ दिसताच ती घाईघाईने उभी राहते आणि आपले केस सावरू लागते. राजवीर फोन उचलतो. सर, मिस माया तुम्हाला भेटायला आल्या आहेत. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या म्हणत आहेत की बॉडीगार्ड बोलत असतानाच काय. राजवीर त्याचं पूर्ण वाक्य ऐकतही नाही. मायाचं नाव ऐकताच राजवीरचा चेहरा उतरतो. सर, आम्ही नकार दिला, पण त्या ऐकतच नाहीत म्हणून तुमच्याशी विचारायला फोन केला, बॉडीगार्ड म्हणतो. ठीक आहे, त्यांना आत आणा, हॉलमध्ये बसवा, मी येतो, राजवीर आदेश देतो. जी सर, बॉडीगार्ड उत्तरतो. राजवीरचा चेहरा बदललेला पाहून जान्हवी विचारते, काय झालं? राजवीर बेडवरून उठतो. सांगा ना, काय झालं? कुठे चाललात? जान्हवी काळजीने विचारते. राजवीर कपाटातून शर्ट काढतो आणि घालू लागतो. डॉक्टरांनी तुम्हाला शर्ट घालायला मनाई केली आहे ना? कुठे चाललात? मला तरी सांगा. तुम्हाला बेडवरून उठायलाही मनाई आहे.
जान्हवीला काहीच कळत नव्हतं की राजवीर अचानक इतका अस्वस्थ का झाला आहे. मी ठीक आहे मी जान्हवी, राजवीर बटन लावत म्हणतो. मग कुठे जात आहात? जान्हवी विचारते. कुठेही जात नाही, इथेच आहे. कुणीतरी भेटायला आला आहे, भेटून येतो. तोपर्यंत तुम्ही या खोलीबाहेर जाणार नाहीत, समजलं? राजवीर तिला डोळे दाखवत म्हणतो. पण खोलीबाहेर जाणार नाही, जान्हवी हळूच म्हणते. जी. इतकं बोलून राजवीर बाहेर जायला निघतो. पण तुम्हाला नीट चालताही येत नाही, तुम्ही कसे जाणार? जान्हवी त्याला आधार देत म्हणते. माझ्याकडे तुमच्याशिवायही मदत करणारे लोक आहेत मी जान्हवी. मी काय सांगितलंय, तुम्ही खोली बाहेर येणार नाहीत. असं म्हणत राजवीर आपला हात तिच्या हातातून सोडवतो. नाही जाणार. जान्हवी म्हणते. तुमच्या साहेबांनी काय सांगितलं? माया बॉडीगार्डला विचारते. चला. बॉडीगार्ड तिला आत घेऊन जातो. मी आधीच सांगितलं होतं, मला आत येऊ दिलं नाही तर तुमच्या बॉसला महागात पडेल. माया खतरनाक हसत म्हणते. बॉडीगार्ड तिला हॉलमध्ये घेऊन जातो. ती सोफ्यावर बसून राजवीरची वाट पाहू लागते. जान्हवीचे विचार. हेल्पर, मी यांना हेल्पर वाटते का? मी इतकी काळजी घेते आणि वरून मला हेल्पर म्हणत निघून गेले. कोण आलं असेल? कुणाला भेटायला गेले असतील? नाव ऐकता चेहरा असा उतरला होता जसं हिंदी सिनेमात हिरोला एक्स गर्लफ्रेंड दिसल्यावर होती. कुठे गर्लफ्रेंड तर नाही ना? की बायको? लग्न झालं असेल का? कुणालाच सांगत नसेल, म्हणूनच मला एवढ्या रागात बोलून गेले. खोलीतच थांबायला सांगितलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे, जाऊन पाहिलंच पाहिजे. राजवीर अचानक कोणाला तरी भेटायला निघाल्यामुळे जान्हवीच्या मनात संशय निर्माण झाला. त्यामुळे तीही त्याच्या मागोमाग जायला लागली. जान्हवीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडत नव्हता. हा दरवाजा उघडत का नाहीये? सर मला आत बंद करून गेलेत का? पण का? दरवाजा बंद असल्याचं पाहून जान्हवी स्वतःशीच पुटपुटली. तिची चिंता आता अधिकच वाढली होती. तिने जोरजोरात दरवाजा ठोठावला सुरुवात केली. तेवढ्यात राजवीरची नस तिथे आली आणि दरवाजा उघडला. संधी साधत जान्हवी पटकन तिथून निघून गेली. राजवीर खाली आला तेव्हा तिथे सोफ्यावर एक स्त्री बसलेली होती. तिने जांभळ्या रंगाचा वन पीस ड्रेस घातला होता, जो गुडघ्या खालपर्यंत येत होता. पायात 4 इंच उंच टाचांची सँडल, चेहऱ्यावर जाड मेकअप, डोळ्यांवर गडद आयशॅडो, मानेपर्यंत कापलेले केस आणि हाताच्या प्रत्येक बोटात अंगठ्या. एकंदर पाहता ती पूर्णपणे खलनायिकेसारखी दिसत होती. या राजवीर, मी तुमचीच वाट पाहत होते, ती श्री राजवीरला पाहताच म्हणाली. राजवीर नीट चालू शकत नव्हता. त्याचा हेल्पर त्याला आधार देत खाली घेऊन आला होता. राजवीरने नजरेनेच त्याला तिथून जाण्याचा इशारा केला. तो लगेच निघून गेला. तू खूपच शहाणा आहेस राजवीर, पण मला हे समजत नाही, एवढी मोठी चूक तू कशी काय करू शकतोस? सोफ्याला टेकून पूर्ण माजात ती श्री बोलत होती. तुम्ही इथे का आलात? राजवीरने तिच्याकडे न पाहताच तिरस्काराने विचारलं. मलाही इथे यायची काही हौस नाही आणि तुझा तो अपशकुनी चेहरा पाहायची तर अजिबातच नाही. माया संतापून म्हणाली. मग का आलात? राजवीरने थेट प्रश्न केला. मान्य करायला लागेल, तुझी कातडी खूप जाड आहे. प्रत्येक वेळी वाचतोस. वाटतं देवाकडेही तुझ्यासाठी जागा नाही. पृथ्वीवरच ओझा आहेस तू. माया टोमणे मारत म्हणाली. काही काम आहे का? राजवीरने थंडपणे विचारलं. मी काही चुकीचं बोलले का? एकटा होतास आणि अजूनही एकटाच आहेस. एकटाच राहशील? माया सतत त्याला टोचत होती. तुम्ही जाऊ शकता.
इतकं बोलून राजवीर तिथून निघू लागला. या वयात तुला तुझ्या म्हाताऱ्या बापाला जेलमध्ये चाकी पिसायला लावायचं आहे का? मायाच्या शब्दांनी राजवीर थांबला. हे काय बोलताय तुम्ही? तो जागीच थांबला. नाही तर काय, म्हणूनच तू स्वतःला हल्ला करवणाऱ्याला पकडून दिलंस. हल्ला मीच करवला होता, पण तुला माहीत आहे ना तो माझ्यावर किती प्रेम करतो. माझ्यासाठी जेलमध्ये जाणं काहीच नाही. मी सांगितलं तर तो जीवही देईल. केस सावरत माया म्हणाली, मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही. राजवीर ठामपणे म्हणाला, हे सगळं मिसळखोरांनी केले आणि का करतायत माहीत आहे का? कुठे तू त्यांचा होणारा जावई तर नाहीस? माया उपहासाने म्हणाली, असं काहीच नाही. राजवीर उत्तरला, तसं असायलाही नको. तुझ्या आयुष्यात जर कुणी आलं तर ती आधी मरेल, हे लक्षात ठेव. आणि नाही केलंस तरी मला काही फरक पडत नाही. जे होईल ते तुझ्या बापाचं किंवा तुझं. तुम्ही जा, मी बोलून त्यांना सोडवतो. मायाचं वाक्य पूर्ण होण्याआधीच राजवीर म्हणाला, छान. मला माहीत होतं तू शहाणा आहेस. तुला नको असेल की तुझी पर्सनल लाईफ मीडियात यावी. त्यामुळे लवकरात लवकर सगळं करून टाक. असं म्हणत माया पर्स उचलून निघू लागली. थांबून पुन्हा म्हणाली, तुझ्या आईला तर मी केव्हाच वर पाठवलं आहे. तुलाही लवकरच तिच्याजवळ पाठवेन. इतकं बोलून माया तिथून निघून गेली. राजवीर सोफ्यावर कोसळल्यासारखा बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात धावत येत जान्हवी त्याच्या शेजारी बसली. काय झालं? ती श्री कोण होती? तिने काळजीने विचारलं. राजवीरने एकदा जान्हवीकडे पाहिलं आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. आतापर्यंत आवरलेले अश्रू आता वाहू लागले. जान्हवीनं त्याला घट्ट धरलं आणि प्रेमाने त्याचे केस कुरवाळू लागली. जान्हवी थोडी लांब होती, त्यामुळे तिला सगळं नीट ऐकू आलं नव्हतं. तरीही तिच्या मनात शंका होती की कदाचित हल्ल्यामागे तीच श्री असावी. थोड्या वेळाने राजवीरने अश्रू पुसले आणि अचानक जान्हवीवर राग काढला. मिस जान्हवी, तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला आत राहायला सांगितलं होतं ना, मग बाहेर कशा आलात? ते जाऊ द्या, ती श्री कोण होती? जान्हवीने पुन्हा विचारलं. मिस जान्हवी, तुम्ही कधी माझं ऐकत का नाहीत? राजवीर रागाने म्हणाला. त्याच्या डोळ्यात जान्हवीला गमावण्याची भीती स्पष्ट दिसत होती. तो रागातच तिथून निघून गेला. यांना अचानक काय झालं? जान्हवीला काहीच कळत नव्हतं. ती श्री कोण होती? सरांच्या घरची तर वाटत नव्हती. भेटल्यानंतर सर इतके उदास का झाले? जान्हवी स्वतःशीच प्रश्न विचारत होती. जाऊन विचारते, असं म्हणत ती राजवीरच्या खोलीत गेली. राजवीर खोल विचारात हरवलेला होता. काय झालं? काय विचार करताय? जान्हवीनं शांतपणे विचारलं. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.